मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा ही नवाब मलिकांच्या खांद्यावर सोपवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईसाठी स्वबळाचा नारा दिलाय। मनी लॉन्ड्रिंग आणि दाऊदच्या कुटुंबांशी संबंध असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नवाब मलिकांच्या नावाला आधीपासूनच विरोध केला होता। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेनंही भाजपच्या सुरात सूर मिसळत मलिकांच्या नावाला नापसंती दर्शवली आणि त्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाचं घोडं हे पुढे नेल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत जवळपास 100 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली आणि या बैठकीत राज्यात राष्ट्रवादी महायुतीमधून कुठे कुठे लढू शकते याबाबत चर्चा झाली। याचा अर्थ अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीत येण्याच्या दृष्टीनं अजूनही प्रयत्न सुरू आहेत। अजित पवार